नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या घराबाहेर या यूट्यूब चॅनेलवर. आज घराबाहेर निघालोय एका वेगळ्या डेस्टिनेशनसाठी आणि मी एकटा नाही तर फुल गँग आहे माझ्यासोबत. डेस्टिनेशन आहे सोनचाफा गगनबावडा कोल्हापूर. माझा मित्र अमोद आणि त्याची फॅमिली जोगेश्वरीहून आलेत बसमध्ये बसून. आता इथे आम्ही आहोत आणि काही मित्रमंडळी ठाण्यातून आलेत, काही मुलुंडचे आहेत आणि आमचा फायनल तिसरा स्टॉप असणार आहे जो असणार आहे मापे. तर तिथे जी मित्रमंडळी येत आहेत ती डोंबिवलीहून येत आहेत. ट्रॅफिक प्रचंड आहे. मॅपवर तरी 9 तास दाखवत आहेत, पण आय डाऊट. आणि इथे आम्हाला ऐरोलीमध्येच प्रचंड ट्रॅफिक सुरू झालं आहे. मी तुम्हाला दाखवतो काय ट्रॅफिक आहे. तुम्हाला मजा येणार आहे. हा ब्लॉग 2 एपिसोडमध्ये शूट होईल, कारण आपण 2 ते 3 दिवस तिथे आहोत आणि त्याच्यामुळे खूप धमाल आहे. फुल एन्जॉय होणार आहे आणि तुम्हाला पण मजा येणार. 1 मिनिट, दादा काहीतरी सांगतायत. फुल मजा येणार आणि फुल एन्जॉय होणार. काय शाबाश, आपल्याला फुल मजा आणि फुल एन्जॉय आहे. लगे रहो, बघत राहा. हॅलो, you are on live YouTube. Live! दीड वाजला आहे आणि आता आम्ही पहिला टोल क्रॉस केला आहे मुंबई पुणे हायवेवरती आणि मॉलमध्ये थांबलो आहे ब्रेकसाठी. लोणावळा घाट सुरू झाला आहे आणि ॲज युजल इथे आम्हाला ऑलमोस्ट 1 तासाचं ट्रॅफिक लागलं.
स्लो ट्रॅफिकमुळे बससुद्धा शांत होती आणि त्यामुळे बऱ्याच जणांनी एक झोप पूर्ण केली बसमध्ये. साधारण 6ला आम्ही घाट क्रॉस केला, खंबाटकी घाट, आणि एका चहा ब्रेकसाठी थांबलो. घाट संपल्यावर लगेचच अशी छान हॉटेलची रांग लागते आणि तिथे तुम्हाला बरेच खायचे ऑप्शन्स मिळतील. चहा घेऊन आता इथून निघतोय. पुढे ब्रेकफास्ट होईल, अजून एक ब्रेक होईल. सरप्रायझिंगली इथे गारठा आहे आणि बऱ्यापैकी गारठा आहे. म्हणजे छान हवं आहे, फ्रेश आणि थंड आहे. काय हाऊ द टी ब्रेक? I had coffee. Tea was not available for me. हाऊ द कॉफी? Okay. I don't like हा गोड instant. होता, मला आवडला नाही, पण थंडी खूप छान आहे इथली. I don't like instant coffee. कॉफी मस्त होती, मस्त. कसा होता चहा ब्रेक? मस्त ताज्या दुधाचा. टी ब्रेक? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय घेतोस खायला? मॅगी. मॅगी? हा मॅगी. मॅगी मॅगी. पुढे खाणार आहे हा परत मग ठीक. पोरांना लय भूक लागल्या होत्या, त्याच्यामुळे नाश्ता आणि ब्रेकफास्ट इकडेच करतायत. पोरापेक्षा जास्त आई भूक केली. बघू बघू करून दोन्ही गरम आहे. आणि बापूला पण भूक लागली. बाबा पण भूक आम्हाला पाव मिळालेले नाही आहेत, पाव खूप कमी आहेत, त्याच्यामुळे बाबाचा शॉर्टेज आहे. एक ऑमलेट आणि 2 पाववर 7 जण पोट भरत आहेत. अजून आपल्याला 2 तास आहेत लोकेशनवर पोचायला आणि आत्ता आपण कोल्हापूरच्या एकदम जवळ आहोत. मला वाटतं अजून एक 10 मिनिटांनी आपण कोल्हापूरला पोचू. एक छोटासा ब्रेक घेतला आहे 2 मिनिटाचा. होपफुली लवकर. खूप लाँग जर्नी झाली आहे, म्हणजे सकाळी 10ला ब्रेकफास्टला पोचायचं होतं, पण ब्रेकफास्ट आपला बाहेर झाला आणि लंच पण आता थोडा उशिरा होईल. फायनली वी रीच कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि आल्या आल्या कोल्हापुरी दुकानांच्या पाट्या दिसायला लागल्या होत्या. आणि हे आहे रंकाळा एस टी स्टँड. कोल्हापूरची शान म्हणजे रंकाळा तलाव. एस टी स्टँडच्या पुढे लगेच रंकाळा आपल्या नजरेस पडतो आणि खरंच हा तलाव खूप सुंदर आहे आणि तिथे खूप चांगला मेंटेन केलेला आहे तो. कोल्हापूर क्रॉस केल्यानंतर मध्ये आम्हाला पंचगंगा नदी लागली. पंचगंगा नदी ही भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुख्य नद्यांपैकी एक प्रमुख उपनदी असून ती कसारी, कुंभी, तुळशी, भोगवती आणि सरस्वती यांच्या संगमातून तयार झाली आहे. एक वाजला आहे आणि ऑलमोस्ट मी खूप स्लिपी आहे. प्रचंड झोप येते. मला असं वाटतं की मी तिथे पोचल्या झोपणार आहे. मी पुढे बसलो आहे बसमध्ये, कारण आता 2 मिनिटात पोचू म्हणून. सो मे बी गेल्या मला काही शूट नाही करता येणार, पण मी थोडंसं रेस्ट घेऊन मला दाखवायचा प्रयत्न करेन.
कोल्हापूरपासून जवळपास 40 किलोमीटर आणि गगनबावड्याजवळ असलेला हा सोनचाफा इको फ्रेंडली स्टे, जिथे तुम्हाला थोडं चढून जायला लागतं. खडा पूर्ण डोंगरमाथा आहे आणि हा रस्ता आहे वर जायला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं, काजूची बाग आणि हिरवा निसर्ग आहे. हा डोंगरमाथा चढल्यावरती सगळ्यात आधी एक स्माईल येतं आणि स्माईल येतं इथलं शेततळं बघून. अतिशय सुंदर असं हे शेततळं विलाच्या समोर आहे. या शेततळ्याला लागून तुम्हाला दिसतो तो लाल चिऱ्यात बांधलेला सोनचाफा विला. हे पाहिलं ना तर विषयच नाही ना भावा, एक नंबर. खूप लॉंग जर्नी झाली होती आणि प्रवासाचा शिणाही होता, त्याच्यामुळे थकलो होतो. पण बाहेरचा नजारा इतका सुंदर होता की एक फेरफटका मारून त्याच्यानंतरच मग थोडं विश्रांतीसाठी आत आलो. रिफ्लेक्टर आई बोलला तरी हा आमचा हमजा आहे. हमजा आली मदारी. हॅलो, गुड इव्हनिंग. मी आली ना. दुपारी 2 तासाच्या निवांत झोपेनंतर आमची गँग निघाली गाव भटकायला. सो फायनली स्पॉट ठरलं आहे कुठे जायचं ते. अंडुरी नावाचं गाव आहे आणि तिथे एक डॅम आहे, तर आता आम्ही तो बघायला चाललो आहे आज. सपोज टू बी प्लॅन असा आहे की सनसेट बघायचं आहे तिथे जाऊन, पण आमचा ग्रुप नाही आहे, आमचा गाव आहे. त्याच्यामुळे कोणी आहे, कोणी नाही आहे, कोणी पुढे आहे, कोणी मागे. तर आय होप आपण तिथे वेळेवर पोचू आणि तो सनसेट आपल्याला मिळेल बघायला. गगनबावड्यापासून 18 किलोमीटर आणि सोनचाफा विलापासून अगदी 10 मिनिटावर असलेल्या अंदूर या गावामध्ये हा अंदूर डॅम आहे. उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होती, पण आय एम शुअर की पावसात हा नजारा बघण्यासारखा असेल. हे जे गाव आहे अंदूर गाव, हे इथून दिसतं. हा डॅम आहे. श्री काका येस हे बघ पुत्रा वेट करता आपल्यासाठी. येस. लहानपणी शाळेत आपण मेमरी ड्रॉइंग काढायचो आणि त्यावेळेला डोंगर आणि त्या डोंगरांमधली छोटी छोटी कौलारू घरं दाखवायचो. हे एकदम असं त्या चित्रासारखं दिसतं. आणि पाणी येतं का पावसात, वाहतो का डॅम, सोडतात का? पाणी एवढेच भरते, जास्त भरत नाही. अच्छा. ते इथून खाली जाते पाणी, सोडतात पाणी जास्त ओव्याला लागले इथून खाली सोडतात, तिथून खाली जाते पाणी ओढ्याला. किती गावांसाठी जाते? नाही आपलं एकच गावासाठी जाते. अच्छा. अंदूरपट्टी इथून खाली ओढा आहे, ओढा नशी जाते खाली तिकडे, तिथे नदी आहे. ओके. हे अंदूर डॅम, पुढे लखमापूर डॅम आहे तिथे, आणि हे साईडला आहे डोंगराच्या पलीकडे कोदी डॅम आहे. सगळ्यात मोठा डॅम कोणता? लखमापूर डॅम आहे. अच्छा. वेसरप. तो लांब आहे का खूप? इथून 10 किलोमीटर आहे तो.
शांत असा सूर्यास्त पाहिल्यानंतर तुमचं मनही शांत होऊन जातं. अंधार व्हायच्या आत आम्ही पुन्हा रिटर्न निघालो. विलाच्या सभोवती जे लाईट्स लावलेत ते सुद्धा सौंदर्यदृष्टीचा विचार करूनच लावले गेले. त्यामुळे रात्रीसुद्धा तुम्हाला इथे निवांतपणे निसर्गात फेरफटका मारता येतो. खालीच असलेल्या स्विमिंग पूलजवळ प्रवीण दादाचा 50वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी ऑलरेडी सुरू झाली होती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रवीण. हॅपी बर्थडे टू यू. पार्टीनंतर प्रत्येक जण आपापल्या झोनमध्ये गेला. अर्थात काही जणांनी इव्हिनिंग वॉक केला, पण बच्चे कंपनी मात्र कयाकिंग करण्यात बिझी होती. अखेर पहिला दिवस भटकंती, मजा, मस्ती, पार्टी यामध्ये कधी संपला हे समजलं नाही आणि रात्री सगळेजण निवांत शांत पक्ष्यांच्या आवाजात झोपी गेले.